तालुक्यातील मोजे यशवंतग्राम कावलगाव येथील जय जवान जय किसान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भव्य बक्षीस वितरण व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य तथा मुख्याध्यापक श्री सुरेश धुमाळे सर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून कविवर्य केशव खटिंग, सरपंच उज्ज्वलाताई नारायणभाऊ पिसाळ, नारायणभाऊ मारुतराव पिसाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरसिंग पोमनाळकर, केंद्र प्रमुख श्री सुंदर धवन, स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे पूर्णा शाखा अधिकारी अमित कुमार जोंधळे, पूर्णा साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर वंजे, नारायणभाऊ पिसाळ, प्रभाताई सावंत, छबुराव लोखंडे, संगीताताई पिसाळ, सरपंच शरद कदम, बाबुराव देशमुख, अशोकराव गडगिळे, बालाजीराव सौराते, नारायण सौराते सह आदींची उपस्थिती होती। यावेळी प्रास्ताविकाद्वारे जय जवान जय किसान शाळेचा इतिहास विशद करताना म्हणाले की या शाळेला मोठी परंपरा असून 42 वर्षापूर्वी ॲडव्होकेट हरिभाऊ शेळके व सत्यशोधक कालवश मारुतराव पिसाळ यांनी सुरू केलेल्या या शाळेत जवळपास 11 गावातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या शाळेतील विद्यार्थी आज विदेशातही शिक्षण घेत आहेत, हा अभिमान व गौरव आहे। आज शाळेतील विद्यार्थ्यांनी या शाळेचे नाव महाराष्ट्राच्या पटलावर नेऊन ठेवले आहे। अनेक राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय पुरस्कार प्राप्त केलेले आहेत। आज किमान 220 विद्यार्थ्यांनी आपल्या वेगवेगळ्या कलागुणांनी विजय संपादन केला आहे। त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा गौरव करणे, त्यांच्यात आणखी आत्मविश्वास निर्माण करणे ही संकल्पना ॲडव्होकेट ज्योतिबा नारायणभाऊ पिसाळ यांनी ठेवली होती। त्याच अनुषंगाने हा आजचा स्नेहसंमेलन व गौरव सोहळा संपन्न होत आहे। यावेळी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसाचे वाटप करण्यात आले, तर अनेक विद्यार्थ्यांनी एक पात्री प्रयोग सादर करून सर्वांची मने जिंकली। सांस्कृतिक कार्यक्रमाने या सोहळ्याचा सांगता झाली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री नागठाणे सर यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जय जवान जय किसान शाळेच्या सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले, तर भोजनदानाने सोहळ्याचा समारोप करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, कर्मचारी, शिक्षक, पालक यांनी आपला सहभाग नोंदवला होता। शीलता आहे म्हणून तो सरपंच या पदापर्यंत गेलेला आहे। सर्वांच्या अंगामध्ये सहनशीलता राहावी, याला सहनशीलता म्हणत नाहीत। सर्वजण ओरडू नका, शांततेनं तुम्हाला बाहेर देशात सुद्धा आपल्या शाळेची मुलं आहेत। आता सध्या बाहेर देशामध्ये 5 मुलं आपल्या शाळेचे आहेत बाहेर देशामध्ये, आणि ते असताना सुद्धा ते या ठिकाणी विद्यार्थी होते। आणि त्याचबरोबर कविवर्य कटिंग सरांनी सुद्धा रानातल्या कविता, पिंपळाचे पान, हे बरंचसं आपल्याला त्यांनी सुद्धा मार्गदर्शन करमणूक केलेली आहे। हे या ठिकाणी सर्वांनी कार्यक्रम व्यवस्थित ऐकलात, चांगले गुण घ्यायचेत, वाईट गुण सोडून द्यायचेत, एवढं मनामध्ये ठेवावं। आणि एवढं ठेवून या ठिकाणी हा आजचा कार्यक्रम संपला। या ठिकाणी